नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय गुढीपाडवा विशेष श्रीखंडाची पारंपरिक रेसिपी. आज आपण पाहतोय घट्ट मलईदार पारंपरिक पाकातलं श्रीखंड. परंतु हे श्रीखंड आपण काही साध्या रेग्युलर साखरेमध्ये केलं नाही बरं का. हे आपण केलंय धाग्यातल्या खडी साखरेमध्ये. हे श्रीखंड पाकातलं असल्यामुळे 2 आठवडे फ्रीजमध्ये तर टिकतंच, परंतु फ्रीज बाहेर सुद्धा अगदी 4-5 दिवस आरामात टिकतं. अजिबात आंबट होत नाही, जसं आहे तसंच राहतं. जर आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे श्रीखंड केलं आणि तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी सुद्धा तुमचं श्रीखंड अजिबात फसणार नाही. चला तर पाहूया पारंपरिक पद्धतीचं खडी साखरेच्या पाकातलं श्रीखंड. पाकातलं श्रीखंड करण्यासाठी आपल्याला पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम इतका मलई चक्का घ्यायचा आहे आणि हा मलई चक्का आपल्याला या गाळणीतून गाळून घ्यायचा आहे. चक्का घरीच कसा तयार करायचा याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेल्या आहेत, परंतु कालच नुकतीच आपण गुळापासून श्रीखंड कसं तयार करायचं ना, त्यामध्ये या चक्क्याची सविस्तर रेसिपी दाखवली आहे. या गुळाच्या श्रीखंडाची रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. जर तुम्हाला हा चक्का अशा प्रकारे गाळणीतून गाळून घ्यायचा नसेल तर काय करायचं, मिक्सरच्या छोट्या भांड्यात 2-3 सेकंद फिरून घ्यायचा. परंतु काय करायचं, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हा चक्का ठेवायचा आणि हे भांडं चक्क्यासहित आपल्याला तासभर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि फ्रीजमधून काढल्या लगेचच 2-3 सेकंद मिक्सरवर फिरून घ्यायचा. असं केल्यानं काय होतं तर आता आपलं भांडंही खूप थंड आहे आणि चक्कासुद्धा खूप थंड आहे. मग आपलं भांडं गरम नाही होणार आणि आपला चक्का पातळ नाही होणार. हो, परंतु खूप वेळ नाही फिरवायचं बरं का. अगदी 2-3 सेकंद, फार फार तर 4-5 सेकंद. हे चक्का गाळताना गाळणीच्या मागच्या बाजूला असा तो चिकटला जातो, तो आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं सोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला पाव किलो चक्क्यासाठी पाव किलो साखर घ्यायची आहे, परंतु साधी रेग्युलर साखर नाही बरं का. हे अशा प्रकारची आपल्याला खडी साखर घ्यायची आहे. याला धागेवाली मिश्री असेही म्हणतात. छोट्या छोट्या चौकोनी आकाराची खडी साखर मिळते ना कापरासारखी, ती नाही. ही अशी धाग्याला लपेटलेलीच खडी साखर आपल्याला घ्यायची आहे. ही साखर देखील ऊसाच्या रसापासूनच बनवतात, परंतु साध्या साखरेच्या तुलनेनं या साखरेवर प्रक्रिया कमी झालेली असते, म्हणून ही कमी घातक असते. शिवाय औषधी सुद्धा असते आणि थंडही असते. या साखरेच्या सेवनानं पचनक्रिया सुधारते, ऍसिडिटी कमी होते, खोकला आणि घशातील खवखव कमी होण्यास मदत होते. त्वरित ऊर्जा तर मिळतेच, शिवाय बडीशेप बरोबर खाल्ल्यास ही माउथ फ्रेशनरचंही काम करते. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही खडी साखर खूप उपयुक्त आहे. आता ही खडी साखर आपल्याला धाग्यापासून वेगळी करायची, सोडून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही खडी साखर बारीक करून घ्यायची. आपण साध्या साखरेपासून पिठी साखर कशी करतो अगदी तसंच. हे आपली खडी साखरेची पिठी साखर तयार झाली आहे. हो, पण ही साखर महागसुद्धा असते बरं का. म्हणजे आपली साधी साखर 1 किलो येते ना, तितक्या रुपयांमध्ये ही फक्त पाव किलोच येते. आता एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला ही बारीक केलेली खडी साखर घालायची आहे आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि खडी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 1 वाटी पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकंदरीत काय आपल्याला 2 वाट्या साखरेसाठी 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं. गॅस चालू करायचा, गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर या साखर पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची. परंतु उकळी आणताना आपल्याला चमच्यानं एकसारखं हलवतही राहायचं आहे. 5 मिनिटानंतर पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, परंतु उकळी आली तरी आपल्याला हा पाक आणखीन 5 मिनिटं एकसारखा चमच्याच्या साहाय्यानं हलवतच राहायचं आहे. 5 मिनिटानंतर आता पाकाचे 2-3 थेंब चमच्यामध्ये घ्यायचे, ते प्लेटमध्ये घालायचे. थेंबावर 15-20 सेकंद फुंकर मारायची आणि प्लेट तिरपी करायची आहे. प्लेट तिरपी केली असता आपला थेंब लगेचच खाली ओघळतोय, अगदी सरसर सरसर ओघळतोय. याचा अर्थ आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे, पातळच आहे. म्हणून आणखीन 5 मिनिटं हा पाक आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं एकसारखा हलवत राहायचा आहे. 5 मिनिटानंतर हे पातेल्याच्या कडेला जो पाक होता ना, त्याची साखर तयार झाली आहे. ही झाली पाक तयार झाल्याची पहिली खूण. आता प्लेटमध्ये पुन्हा पाकाचे 2-3 थेंब घालायचे, 15-20 सेकंद फुंकर मारायची आणि प्लेट तिरपी करायची. हे आता मात्र पहिल्याप्रमाणे अगदी सरसर सरसर थेंब उघडत नाहीये, हळूहळू उघडतोय. ही झाली पाक तयार झाल्याची दुसरी खूण. एकंदरीत काय आपण 1.5 वाटी पाण्याचा वापर केलाय, त्यातलं जवळजवळ 1.25 वाटी पाणी आटायला हवं. आपण तयार केलेल्या साखरेच्या पाण्यामध्ये जवळजवळ 85% साखर उरली आहे. अशा प्रकारच्या पाकाला म्हणतात 3 तारी पाक. म्हणजे साधारणपणे गोळीबंदच म्हणा ना, गोळीबंदाच्या आसपासच आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. एवढा पाक तयार करण्यासाठी मला जवळजवळ 15 मिनिटं लागलीत मध्यम आचेवर. आपला साखरेचा पाक तयार झाला. आता गॅस बंद करायचा आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला गाळणीतून गाळून घेतलेला चक्का घालायचा आहे
अर्धा चमचा वेलची पूड, 2 चमचे केशर सिरप घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आत्ताच आपण तयार केलेला साखरेचा पाक यामध्ये घालायचा आहे आणि हा पाक देखील आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं या चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की हे मिश्रण खूप पातळ झालं, हा चक्का यामध्ये व्यवस्थित मिक्स नाही होणार, परंतु तसं नाही आहे. चक्का थंड आहे आणि पाक गरम आहे, त्यामुळे हा चक्का या पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो. हो, परंतु घाई नाही करायची. चमच्याच्या साहाय्यानं सगळ्या बाजूंनी हा चक्का या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, आपला सगळा चक्का पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आत्ता जितका पातळ वाटतोय ना, तितका तो नंतर राहणार नाही आहे, घट्टच होणार आहे. आता या चक्क्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा चक्का आपल्याला कमीत कमी 6 ते 8 तास असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे. परंतु फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बरं का, फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे. बरोबर 6 ते 8 तासांनी याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि आपल्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सनं किंवा टुटी फ्रुटीनं आपल्याला हे श्रीखंड सजवून घ्यायचं आहे. नेमकं झाकण काढण्याच्या आणि टुटी फ्रुटीनं ड्रायफ्रूट्सनं सजवण्याच्या व्हिडिओ क्लिपला एरर आली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवू शकलो नाही, त्याबद्दल खूप खूप क्षमस्व. परंतु पाहताय ना तुम्ही, आपलं श्रीखंड किती पातळ होतं आणि आता किती घट्ट झालंय. चमच्यातून पटकन खाली सुद्धा पडत नाहीये. तुम्हाला वाटत असेल की श्रीखंड 8-10 तास बाहेर ठेवलं तर ते आंबट होईल, परंतु हे श्रीखंड पाकातलं असल्यानं 8-10 तास जरी बाहेर ठेवलं ना तरी अजिबात आंबट होत नाही, तसंच्या तसं राहतं. आज आपण हे श्रीखंड खडी साखरेच्या पाकात केले, परंतु तुम्ही रेग्युलर साखरेच्या पाकामध्ये देखील हे श्रीखंड करू शकता. तयार झालेलं पाकातलं श्रीखंड आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं. आपल्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सनं आणि टुटी फ्रुटीनं सजवायचं आहे की नाही. करायला सोपं, शिवाय नेहमीपेक्षा वेगळं. फक्त पाक मात्र अगदी व्यवस्थित, म्हणजे 3 तारी झाला म्हणजे झालं. मला खात्री आहे, जर तुम्ही सगळ्या स्टेप अगदी व्यवस्थित फॉलो केल्या ना तर तुमचं सुद्धा श्रीखंड असंच होईल, अजिबात फसणार नाही, अगदी तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरीही. याआधी देखील आपण गुढीपाडवा विशेष राजभोग श्रीखंड, केशर पिस्ता श्रीखंड, गुळाचा श्रीखंड या रेसिपी पाहिलेल्या आहेत. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या जरूर पहा. आज आपण साखरेचा पाक करून श्रीखंड तयार केलं आहे, परंतु जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गुळाचा देखील पाक करून हे श्रीखंड तयार करू शकता. मग तुम्ही सुद्धा येणाऱ्या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणजेच गुढीपाडव्याला अशा प्रकारचं पारंपरिक पद्धतीचं खडी साखरेच्या पाकातील श्रीखंड करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मराठी नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्षाभिनंदन.